आणि पाऊस जोरात यायला लागलाय. कपडे येते का आपले? आणा पटकन जा. चल 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 जाऊ आपण. चल चला पाऊस आलाय. देवा थांब देवा थांब, पाऊस आलाय. रडायला लागली. आणि ही दर्शनाची आहे आत्या. आणि तर आपण जाऊया दीपालीकडे. दीपाली किचनमध्ये काय करायला लागली? चहा काय करायला लागली? सकाळ सकाळ मस्तपैकी चहा करायला लागली. आणि सकाळी तर लवकर उठली होती ना, आता 9 वाजले. त्या 9 वाजता चहा कसं काय? पूजा ताई आल्या म्हणून त्यांना करायला लागली. हो अच्छा, पूजा ताई आल्या त्या. आणि मग डबल हा परत एकदा पी वाटतंय मला पण. डबल पिताय तुम्ही? मग काय, मी तर बाबा एकदाच पितो. मग आता तुम्ही पिणार नाही का? मग अशी दिला होता मी तुम्हाला, मग आता नका पिणार तुम्ही. नाही मी नाही पिणार आता. का? आता नुसतं एखादा कप हळूच सरकवलं तर पितो मी. हाय का? तर बघू ती दर्शू काय करते, रडायला लागली वाटतं. मी बघून आल्या. बरं आता चहा ठेवलेला आहे आणि चहा होता आलेला आहे. आणि सकाळ सकाळ लाईट गेली आज. लाईट नाही आज, तरी पण लवकर उठली बरं का मी आज. लवकर उठले काल म्हणजे जरा उशीर झाल्यावर लय ऐकवलं होतं मला. बोललंच पाहिजे. आता मला सांगा, एखाद्या दिवशी जर उशीर झाला तर हे सगळं लवकर कोणी आवरायचं आहे की बाबा? स्वयंपाक करायचा आहे, चहा करायचा आहे, अजून या बारक्या लेकरांना आंघोळ घालायची, कुणी करायचं? आता मी तर दमून येतोय कामावरून. आणि मग कुणी करायचं सगळं? मग काल जरा तुला काही तर काम असतंय का घरात? नाही, थोडासा उशीर झाला होता काल, पण आज म्हणलं लवकर उठावं, आपलं आवरावं. कशाला उगाचच आता मग आज लवकर उठून आवरलं तर कोण नाही कौतुक करत आहोत. कौतुक करत नाही. कौतुक तर असतंय मनात, लक्षात असतंय माणूस की बाबा आज ही लवकर उठली. हे बघा पाणी गेलं. पाणी गेलंय? उगं ते भरून ठेवलं होतं म्हणून तेवढं तरी. तर नाही त्याच्यामुळं काय तर मित्रांनो, आमच्या इथले सकाळ सकाळ लाईट गेली. रात्रभर नव्हती. रात्रभर नव्हती. आणि पावसाळ्यामध्ये तुमच्या इथं पण असा लाईटीचा प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आता चहाला म्हणलं नुसतं कप तरी नुसतं निदान धुवून घ्या. भांडी काय राहिली तर चालते. परत लाईट तर येईलच की, काय येणार नाही का दिवसभर? लाईट येईलच, पण तोपर्यंत काय होतंय, माणसाचं टायमिंग सगळं कामाचं. समजा आता एखाद्याला कामाला लवकर जायचं असतंय, मग ती जर नाहीच पाणी आलं किंवा नाही लाईट आली तर पावसात जावं लागतंय. मग काय, किंवा स्वयंपाक होत नाही लवकर. आता मग यांना असंच आहे, अजून लाईट जर लवकर फारसं जावं. सकाळी फ्रेश झालं, दात वगैरे घासलं, पण आता पाणी नसल्यामुळं आज थोडं. पण पाणी आलं की लगेच आंघोळ करायचं नाही भाऊ राहिलं आपल्याला. आंघोळ केल्याशिवाय मी चहा सुद्धा नाही करत. हो चहा सुद्धा घेत नाही आंघोळ केल्याशिवाय. आणि आम्हाला पण पाजत नाही, कारण आंघोळ केल्याशिवाय चहा करत बी नाही, पित बी नाही. त्याच्यामुळे मला तर लागतो पावसाने चहा, दात वगैरे घासून. आम्हाला नाही आवडत. आम्हाला नाही आवडत. कसं आवडत नाही? झाला आता चहा. आता चहा झालेला आहे. आणि आता ही चहा कपामध्ये उडी मारते. आता 1 मिनिटात कप आता धुवायला लागले. बघा कसं एकदम चक आता धुवून झालेला आहे बघा. फुगा कुकळी मारावं लागायच्या, पातेल्याच्या बाहेर यायला लागला. आणि पलीकडे काय दूध आहे. दूध आता गरम करायचंय. आताच फोडून ओतलेलं आहे पिशवीतून. आणि आता दूध चाललंय कपामध्ये देवासाठी. आणि हे दूध जे आहे ते देवांसाठी आहे. देवांश आणि दर्शना. तर चहाला थोडं असं गोल 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 फिरवलं चक्री वादळासारखं. आणि चहा असा उकळायला लागलाय. अगं बाहेर आलतं ते. तो घाबरते बघा तुम्हाला. फू 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 फुकावं लागतंय बरोबर. वा 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 वा. पाऊस पडत असताना असा चहा प्यायचा आनंदच वेगळा. नुसतं चहाला बघितलं तरी किती मस्त वाटायला लागलंय. असं वाटायला लागलं की आता लगेच पटकन उचलून म्हणून चहा प्यावा. किंवा जर आपले प्रेक्षक बघत असतील तर त्यांना सुद्धा वाटत असेल पटकन असा चहा ठेवावा आणि मस्तपैकी चहाचा जरा नियोजन आनंद घ्यावा. तर आता झालेला आहे चहा. मित्रांनो चहा पिऊया आणि शेवटपर्यंत बघत राहा, खूप मजा येणार आहे. तर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला फॉलो करा. आणि आम्ही पण आता नवीन ब्लॉगर आहे, तर आम्हाला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे.
तर अजून दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर तुम्हाला दाखवतो आता दर्शनापुढे बसली काहीतरी उद्योग करून ठेवायचा, वर चढायचं. आता त्या कढईमध्ये हात घालते. हे सांडल तिथनं खाली उतर, तू खाली उतर, चल तिकडं, चल आईकडं. तर बसलोय निवांत आणि हे जर झालं यावरून आणि आले बघा ही आता आपल्या पैसे आता निवांत. आणि पाऊस जोरात यायला अहो, लागला. अहो, कपडे येते का आपले? मग आण पटकन जा. चल 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 जाऊ आपण, चल. त्याला पाऊस आलाय. देवा थांब थांब, देवा थांब, पाऊस आलाय. चला चला चला, तू थांब देवा. तर बघा किती जोरात पाऊस आलाय आणि कपडे टाकले. अरे बाई वडीचं ती कुठं दिसलं ओलीच आहे का? मग काय एवढं पळत यायची काय गरज जाते? खाली तो येते. थांब आई, कपडे आणायला गेले. थांब, आली आई, चल म्हणा आई. आत्ताच अचानक आम्ही नेमकं बोलायला चालूच केलं आणि तेवढ्यात आला होता पाऊस मोठा. आणि पाऊस आला होता, कपडे आणायला गेली, हा. मी पण भिजली, कपडे तर भिजली, मी पण भिजली. पण किती जोरात पळाली. मी घाबरलो ना, म्हणलं ही अचानक कसं काय पळाली. आव एकदम लक्षात आलं पाऊस आलेला, म्हणलं कपडे तर वर आहे आपली. तर ही आली आहे दर्शना आणि इकडं आहे देवांश, तरी काय बॅग नीट करतोय. तर मित्रांनो, आम्ही आता नवीन व्हिडिओ टाकायला लागलोय आणि जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि आम्ही दररोज व्हिडिओ टाकणार आहे. नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर आम्ही म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये की आमचं म्हणजे प्रत्येक आम्ही कशा प्रकारे सिटीमध्ये राहतोय आणि कशा प्रकारे आम्ही जीवन जगतोय आणि प्रत्येक असं एखादी बारीक गोष्ट तुम्हाला दाखवणार. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आज थांबूया इथेच.